जाणतील प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान। आज नमनाचा नियम बदलत असतो। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू। संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितु येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगम शिरसा गुरुंदम। बसलेल्या सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, गुरुर ब्रह्मा गुरु गुरु गुरुर तस्मै श्री गुरवे नमः। बस याच्या पुढचं म्हटलं तर आमचे धंदे बंद पडले। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी, राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जू को दास। जन्म जन्म मुहि दीजिए, श्री वृंदावन को वास। मस्तक हे पायावरी, राहो निरंतरी संतांच्या। अपरंपार है शक्ति देहारी, अपरंपार है शक्ति देहारी। तुम परवी से अवध बिहारी, तुम परवी से राम भक्त मुहे शरण में लीजे। कर दुखों से पार पवन सुत, बिनती बारंबार। Yeah.
जेवढं माझं आता वय आहे तेवढ्या वयाचा असणारा तुमचा सप्ताह आणि योगायोग असा असावा तुमच्या सप्ताहाचा हा 30वं वर्ष म्हणजे वाढदिवसच आहे आणि तिथीने आज माझाही वाढदिवसच आहे. तशी भूगावची लोक काहीतरी सांकेतिक म्हणजे सांकेतांक मिळवल्याशिवाय मला भेटणार नाही ते मलाही माहिती आहे. म्हणजे कदाचित काय योग घडून आला असेल मला माहिती नाही, पण माझी जन्मतारीख 21 डिसेंबर 1994 अशी जर असेल तर त्या दिवसाची तिथी माझ्या आईच्या म्हणण्यानुसार कार्तिक वद्य त्रयोदशी येते आणि वारकऱ्याच्या जीवनात कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे ज्ञानोबाऱ्यांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस असतो. त्या अनुषंगाने दुपारच्या 1:30 वाजताचा जन्म असल्यामुळे फार उशीर झाला. हा म्हणजे तुम्ही जाग्यावर आहात हे माझं लक्ष असेल, कारण 7 ते 9 म्हटल्यानंतर आता तुमचा झोपण्याची वेळ झाली होती. परत एकदा तुम्ही सर्व कीर्तनाला आलेले देव, घरी झोपलेले सर्व ब्रह्मदेव आणि ज्यांचा एवढ्या अभूतपूर्व सोहळ्याचा 8 दिवस संबंध आला नाही असे इंद्रदेव, यांच्याही चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करतो. फार सुंदर सोहळा झालाय तुमचा. आता बोलू म्हणता बोलू. जसं अमोल महाराज वयाच्या 26व्या वर्षापासून जसं त्यांच्या कीर्तनाला थोडी थोडी प्रगती येत गेली, तसा तुमचा सप्त सुद्धा त्या 26 वर्षापासूनच आज फार उत्तरोत्तर वाढत चालले. म्हणजे याच्यातून माझी स्तुती मला करायची नाही. आणि मुळात तुमचं भगवान भक्तवर्य हनुमंतजींचं प्रांगणच असं आहे. मी 26व्या वर्षी जिथं आलो होतो. म्हणजे आता हे कॅप्सुला नाही काय असं गृहीत धरू नका. तसं आता उद्या लोक काकड्यापासून ते कीर्तनापर्यंत हरिभक्तपरायण माझे जीवस्य कंठस्य आमचे दोघेही मोठे भाऊ आहेत, आदरणीय जगदीशजी पाटील आणि आदरणीय गानकोकिळा हरिभक्तपरायण विनोदजी महाराज पवार. एकदा खरंच जोरदार करायला. त्याच पद्धतीने आज विशेष अनुषंगाने आपल्या चालीला म्हणजे माझ्याच कीर्तनाला उपस्थित झालेले आपल्या अकोट परिसरातलं एक वैभव आदरणीय विठ्ठलजी महाराज केंद्रे सुद्धा आज उपस्थित आहे. आदरणीय आबा चोपदार महाराज आमचे आबा आहेत. आदरणीय विनेकरी बाबा आहेत. आदरणीय ज्यांच्या व्यासपीठाच्या नेतृत्वामध्ये आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो ते निवृत्ती महाराज शेलार आहेत. तिकडून एक आपल्या परिसराचं वैभव असणारे आणि ज्यांच्याशी कधीतरी फोन लावून मन मोकळेपणानं बोलावं वाटतं. आता ही कॅप्सूल नसेल बरं, मन मोकळेपणानं. आणि तशीही माझी त्यांनी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. ते सर्व टाळकरी बालवारकरी आमचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, आदरणीय बाबा, सर्व मंडळी, आदरणीय सावंडाचार्य आमचा सुमित राहिला होता नाही, सावंडाचार्य पदवी दिली आज. आता काय म्हणाला सावंडाचार्य. आदरणीय सुमित भाऊ आमच्या हातात गोडवा आहे. या आदरणीय हे कॅमेरा आमचे अतिश भाऊ नाही का, लय गाजले क्लिप आणि तिथूनच प्रेरणा भेटली त्यांना. नाही रे नाही कुणाची कुणी आपली त्यांनी क्लिप टाकली, कितीतरी करोड व्ह्यूज आहेत त्याला. नंतर त्यांचा फोन आला होता. मी म्हटलं आता काय ते असं झालं, आपण कोणाला करू देत नाही पण हे घरचं आहे आपलं, त्याच्यामुळे काय अडचण नाही. नाही तर लाईव्ह आपण करू देत नाही, सगळ्यांना माहिती. म्हणजे मी मोठा झालो याचाही त्याचा अर्थ नाही, म्हणजे मी लहानच आहे. परत एकदा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनासाठी प्रवृत्त होतो. वचन होईल त्यावेळेस टाळी वाजून भजन करा. नियम लिहिलेले नाहीत पण ते पाळले जातात. काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी भगवान परमात्म्याला आपण 6 दिवस केलेली साधना, मग ज्ञानेश्वरी पारायण असेल, मग हरिपाठाची, काकड्याची, कीर्तनाची कुठलीही साधना असेल, तर त्या साधनेचं फळ म्हणून आपण काल्याच्या आदल्या दिवशी भगवान परमात्म्याला काहीतरी मागणी करत असतो आणि काल्याच्या स्वरूपात प्रसाद रूप स्वरूपाने आपण ती मागणी प्राप्त करत असतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मागणीचा प्रघात आहे. आणि आजच्या अभंगामधून शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणला गेला म्हणून अभंग आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्ती प्रेम सुखाची एक विलक्षण मागणी भगवंताच्या पायाच्या चरणी करतात. खरं तर मूळ पाहिलं तर ज्ञानोबारायच प्रेम स्वरूप आहे. आता ज्ञानोबारांविषयी बोलायचं म्हणजे प्रस्तावना मांडतो. ज्या ज्ञानोबारांचा आपण सोहळा करतोय ना, त्या ज्ञानोबारांचा सोहळा 30 वर्ष झाले आपण साजरा करतो.
30 वर्ष सोहळा साजरा करण्याने महाराज आमचा काय फायदा आहे हो? आम्ही दरवर्षी देणगी स्वरूपात काहीतरी या तरुण वर्गांना देणगी देतो, आम्ही अन्नदानाची सेवा करतो, आमच्या हाती पडेल ते आम्ही सेवा 7 दिवस 8 दिवस ही सेवा करतो. पण नेमका ज्ञानोबांचा सोहळा करण्याने आमचा काय फायदा आहे, फायदाही सांगितला पाहिजे. कारण आजकाल जगात शास्त्र असं म्हणतं, फायद्याशिवाय कोणी कुठलीही घटना करत नाही. शास्त्राचं वचन सांगतो, श्रद्धा प्रयोजन मनुद्दिश्य मंदहा अपि न प्रवर्तते. मंद व्यक्ती फलाची अपेक्षा ठेवून कार्यामध्ये प्रविष्ट होत नाही. कार्य आहे आणि त्याच्यापासून फल मिळत नाही असं कार्य जीव करत नाही. जरा सोपं बोलू का? त्या 1 रुपयाला फल म्हणतात हे त्याला माहित नाही, पण त्याला माहिती आहे आपण कार्य केलं म्हणजे आपल्याला यातून काहीतरी मिळालं पाहिजे. मी बरोबर, माझी भाषा कळते का आपल्याला? माझी भाषा कळते का आपल्याला? त्याच्याशिवाय तर आपलं कीर्तनच नाही. माझी भाषा कळते का तुम्हाला? आता मी तसं पाहिलं तर शास्त्र असं म्हणतं दर 12 किलोमीटरला भाषा बदलते. मी नेहमी बोलतो दर 12 किलोमीटरला भाषा बदलते. त्यातल्या त्यात आता 250 किलोमीटरचं अंतर पार करू नये. भाषेत फार मोठं अंतर आहे नाही का? आता ते शुद्ध बोलायचं कोणीतरी फॅड आणलं, लय शुद्ध बोलतात लोक. आता मी पक्का विदर्भातला, मी असाच आहे, मले तुले काबे लगा असाच आहे. पण ते आळंदीला आम्ही 12 14 वर्ष राहिलो म्हणून ती भाषा येते. नाहीतर आता आपल्या गावाकडचं साधं पोरग 2 महिने जर पुण्याला कंपनीत कामाला गेलं, 2 महिने पुण्याला कंपनीत कामाला गेलं आणि ते गावात आलं तर 2 महिन्यात काही भाषा बदलत नाही. पण ते 2 महिन्यानंतर गावात आलं तर ते साधं बोलत नाही. ते गावात आल्यानंतर म्हणते मल्ला, म्हणजे मल्ला म्हणजे मळा नाही, हिंदीत मल्ला म्हणतात नाही का? मले म्हणायचं का नाही, ते म्हणते मल्ला तुल्ला. मग गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. शुद्ध बोलायचं फॅड आहे. हा असू द्या, शुद्ध बोलायचं फॅड आहे. याला सतरंजी यात्रा म्हणावं ना, याच्यावरही लोक टिंब देतात. संतरंजी यात्रा, वा 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 वा. आता हे आपल्याकडे थोडं कमी आहे. त्या जुन्या माया होत्या ना, जुन्या आया, त्या लय साध्या बोलायच्या. आला का बा, ये मा आला असं म्हणायच्या ना, असं हात फिरवायच्या नाही का, मवाळपणाने बोलायच्या. आता तो शुद्ध बोलून आपल्या भाषेचा मवाळपणाच गमावला लोकांनी. मी शुद्ध बोला असं म्हणत नाही, पण जे वात्सल्य असतं ना भाषेतलं, ते वात्सल्य स्वतःच्या ऍटिट्यूड पोटी लोकांनी भाषेप्रमाणे संपवून चाललेलं. ऐका आता काय बोलतात बो आताच्या पोरी, सांगूच का? अनुभवी काय कळालं तर ठीक आहे, नाही तर जीवला रेंज कमीच आहे खाली थोडी. आता बोलूच का म्हणता? 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिचं बोलणं आहे का? मला ना सुमन फार कामे आहे, मला ना फार कामे आहेत. बरं बोलता बोलता पितळ उघड पडते, मलाहून काही मल्यावर येतं समजत. पितळ कसं उघड पडते? मला ना सुमन सकाळी ना मी जाते कडे आराम करते, मला ना सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचं कुठं ना का गेला? सगळं तिकडे आलं. असू द्या, ज्ञानोबांचा सोहळा का केला पाहिजे का? कार्य केलं म्हणून त्याच्या फलाची अपेक्षा जर आपण करत असू तर ज्ञानोबांचा सोहळा केल्याने आपला काय फायदा आहे? ज्ञानोबाच सांगतात. संतांचा उत्सव केल्याने आपला काय फायदा आहे? काही ज्ञानोबांनी म्हणतात, तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संतांचा उत्सव का करावा? कारण आपली हरपलेली वस्तू जर आपल्याला मिळवायची असेल तर संतांचा उत्सव करावा. काय हरपलंय आपलं? आता जास्त गहन जात नाही. न्यायशास्त्राने हरपणे शब्दाचा अर्थ वेदांत शास्त्राने काय केला तिकडे जात नाही. काय हरपलंय आपलं? आपलं आत्मचैतन्य हरपलं, जे आपल्या जवळच आहे पण आपल्याला कळत नाही. यासाठी गुरुवर्य महाराज म्हणजे गुरुवर्य तात्या एक दृष्टांत देतात, सांगतो. भजन करा विठ्ठल म्हणतात.
जुन्या काळामध्ये दरोडेखोर डाकू चोरांचा सुळसुळाट असायचा. त्यामुळे जुन्या काळामध्ये कॅमेरा सीसीटीव्ही सारखी उपकरणं नव्हती. मोठमोठ्या लोकांच्या ठिकाणी दरोडा पडायचा, डाका पडायचा, चोरी व्हायची. म्हणून जुन्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला गावामध्ये एक पहारा ठेवण्यासाठी, पहारा करण्यासाठी, राखण करण्यासाठी एक व्यक्ती नेमलेला असायचा. जुनी लोक त्याला गुरखा म्हणायचे. बलदंड शरीर आहे, उंच पुरा आहे, काडा कविन्न दिसायला आहे, बंडी अंगामध्ये आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये कंदील आहे, पायामध्ये करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल आहे, डोक्याला पागोट आहे, असं बांधलेला तो गुरखा रात्रभर गावामध्ये गस्त घालायचा. रात्रभर गावामध्ये पहारा द्यायचा आणि त्याच्या मुखातून एकच वाक्य. हा, जुनी लोक आहे. वयाने नसली तरी जुनी मुरब्बी लोक पाहिजे. त्याच्या मुखातून वाक्य निघायचं, जागते रहो, नाही का? त्याचा स्वरही सुंदर होता. जागते रहो, जागते रहो. रात्रीची शांतता आणि त्याचा तो आवाज. तुम्ही मला गुरख्याच्या वंशातलं समजू नये म्हणजे झालं. जागते रहो. नेमकं रात्रीची, मध्यरात्रीची वेळ, आणि त्या गुरख्याला विडीचं व्यसन होतं. विडीचं. त्याने बंडीतल्या एका खिशातली विडी काढली, तोंडाला लावली आणि त्याचं लक्ष गेलं. बोला, तुम्हाला कसं कळालं? काडी पेटीने लोकांच्या लगेच लक्षात येतं. फक्त असा हात वर गेला की लक्षात येतो लोकांच्या. माझीच काळी पेटी नाही. मग आता काय केलं पाहिजे? म्हणे आता आपल्या जातीचा पाहिला पाहिजे. जातीचा म्हणजे कोण आहे? रामभाऊ दारात झोपलेला होता. रामभाऊला उठवायला गेला. रामभाऊ, हो रामभाऊ, इको पण रामभाऊ, उठा रामभाऊ, रामभाऊ उठा, रामभाऊ उठा. एकाच आवाजात कसा जागा होईल माणूस? परत परत म्हटलं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ टाइम गेला पाहिजे असं आहे. रामभाऊ उठा, रामभाऊ. रामभाऊ उठला. हा, काय झालं रे? म्हणे रामभाऊ, माझ्याकडे एवढी बिडी आहे. माझ्याकडे नाही, माझ्याकडे माझ्याकडे एवढी बिडी आहे. म्हणे बिडी पेटवण्याकरता काळी पेटी माचीस पाहिजे, अंगार डबी तेवढी द्या. आजही अंगार डबीचा भाव तोच आहे साहेब, हा नाही का? आग लावणाऱ्या माणसाची किंमत वाढून वाढून फार वाढत नाही. मग ते काळी पेटी द्या. हा, तर त्याला वाटलं आपण झोपीत आहे. त्याने चिमटा घेऊन बघितलं, नाही, जागेच आहे. रामभाऊ, माझ्याकडे एवढी बिडी आहे, बिडी पेटवण्याकरता माचीस द्या. आता रामभाऊला आश्चर्य वाटलं. रामभाऊ काहीच बोलला नाही. रामभाऊ त्याच्या तोंडाकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. रामभाऊ त्याच्या तोंडाकडे पाहायचा, त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. रामभाऊ त्याच्या तोंडाकडे पाहायचा, त्याच्या हातातल्या, चालू देऊ का 4 वाजेपर्यंत? रामभाऊ त्याच्या तोंडाकडे पाहायचा, त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. रामभाऊ म्हटला, भल्या माणसा, तुमच्या लक्षात आलं? रामभाऊ म्हटला, भल्या माणसा, तुझ्या जवळच अग्नी आहे, फक्त तू कंदिलाचा काच वर करायचा होता, बिडी काय तू पेटून द्यायचं. मला का त्रास दिला? संपला माझा दृष्टांत. तुम्ही त्याला जसं हसलात तसंच तुमचं आमचं आहे. ऐका, गुरख्याच्या जवळच अग्नी आहे. फायदा काय आहे आपला उत्सव केल्याने? ऐका, गुरख्याच्या जवळच अग्नी आहे, पण जवळ असणाऱ्या अग्नीचं ज्ञान गुरख्याला नाहीये. ते ज्ञान करून देण्याकरता कोणीतरी रामभाऊ जसा लागतो, तसंच तुमचं आमचं आहे. तुमच्या आमच्या जवळ आत्मचैतन्य आहे, पण त्या आत्मचैतन्याचं ज्ञान तुम्हा आम्हाला नाहीये. ते ज्ञान करून देण्याकरता कोणीतरी संत लागतात, आणि त्या ज्ञानाची कृपा संतांची व्हावी आणि आपल्याला ते चैतन्य प्राप्त व्हावं, म्हणून समाधी उत्सव संतांचा करावा. विठ्ठल, ज्ञानोबांचा समाधी उत्सव आपण करतो. ज्ञानोबा कोण आहेत सांगू? नासाच्या शास्त्रज्ञांनी एकदा विचार केला, अविनाश महाराज, सूर्याचं पहिलं पडणारं किरण जे आहे ते पृथ्वीवर कुठे पडतं? तर जगामध्ये नासाच्या शास्त्रज्ञांनी रिसर्च सुरू केला आणि अंती त्यांच्या लक्षात आलं की सूर्याचं पहिलं किरण जगातल्या भारत नावाच्या देशामध्ये, इंडिया नावाच्या देशामध्ये पडते. परत त्यांना वाटलं भारतामध्ये कुठे पडते?
तर त्यांच्या लक्षात आलं भारतामध्ये काही राज्य आहेत, त्यातल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये पडतं. परत शास्त्रज्ञांनी 20 ते 30 वर्ष अगोदर शोध लावायला सुरुवात केली. सूर्याचं पहिलं किरण कुठे पडते, तर म्हणे महाराष्ट्रातल्या पुणे नावाच्या जिल्ह्यात पडते. आणि पुणे नावाच्या जिल्ह्यात पहिलं किरण कुठे पडते, तर आळंदी नावाच्या गावात पडते. आणि आळंदीमध्ये कुठे पडते, जिथं ज्ञानोबारांची समाधी आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा सूर्याचं पहिलं किरण पडतं. हे शास्त्रज्ञांच्या मध्ये सिद्ध आहे. ज्ञानोबारायला पहिला नमस्कार सूर्य घालून जातो. ऐका, आपण ज्याला सूर्य नमस्कार घालतो तो सूर्य ज्ञानोबारांना नमस्कार घालतो. ज्ञानोबाराय सामान्य नाहीये. ज्ञानोबाराय एवढे अलौकिक ऐका, वयाच्या 16व्या वर्षी कुठलीही स्त्री आई होऊ शकत नाही. जरा बारीक ऐका, वयाच्या 16व्या वर्षी कुठलीही स्त्री आई होऊ शकत नाही. पण वयाच्या 16व्या वर्षी जगाची माऊली होण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या ज्ञानोबारांमध्ये. वयाच्या 16व्या वर्षी जगाची माय झाली, जगाची माय. कोणाला आई नसेल ना, घडलेला प्रसंग आहे विनोद महाराज. बरीच लोक ज्यांना आई वडील नाहीत ते ज्ञानोबारांना साधकाचा मायबाप मानतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली म्हणतात. ज्ञानियांचा शिरोमणी म्हणतात. ऐका, आळंदीमध्ये 2016 साली ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात चालत होतो. 7 लाख समाज ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात चालतोय. नेमकं त्या वर्षी मी कोण्याही दिंडीत चालत नव्हतो. स्वतंत्र ज्ञानोबारांच्या पालखीच्या जवळजवळ, रथाच्या जवळजवळ चालत होतो. ही घडलेली घटना आहे. ज्ञानोबारांच्या पालखी जवळ चालत होतो. बराच समुदाय ज्ञानोबारांच्या दर्शनाला येत होता. माझी भाषा कळते का आपल्याला? बराच समाज ज्ञानोबारांच्या दर्शनाला येत होता. पण अत्यंत ज्ञानोबारांच्या रथाच्या जवळ चालता येत नाही, म्हणून काहीतरी अगदी त्या फारी एवढं अंतर एवढं असेल आणि इथं ज्ञानोबारांचा रथ दिसायचा आणि इथं चालत होतो. एक 12 ते 13 वर्षाची मुलगी दररोज रथाच्या मागे चालत असताना दिसायची. साहेब 12 ते 13 वर्षाची दररोज रथाच्या सोबत चालत असताना दिसायची. पुणे संपलं, सासवड संपलं, लोणंद संपलं, तरडगाव संपलं, बंडी शेगाव संपलं. शेवटचा बंडी शेगाववरून मुक्काम आहे तो वाखरीचा. सगळे 10-12 मुक्काम संपले. 12 दिवस विचार करत होतो, ही 13 वर्षाची मुलगी एकटीच चालते, हिच्या सोबत कोणीच नाहीये. न राहता तिला त्या भंडी शेगाववरून वाखरीला जाताना दुपारच्या वेळेला उभ्या रिंगणाला दिंडी उभी राहिली. न कळत त्या मुलीला विचारलं, ए ताई कुठून आलीस ग? म्हणे आळंदीवरून. तुझ्या सोबत कोण आहे? आपला परमार्थ करून वाया गेला या घटनेवरून सिद्ध होत. ती मुलगी म्हणते, माझ्या सोबत माझे आई वडील आहे. त्या 13 वर्षाच्या मुलीला विचारलं, का ग मग तुझे आई वडील तुझ्या सोबत दररोज दिसत नाही कोणी तुझ्या सोबत, तू एकटीच आहेस, कुठे आहेत तुझे आई वडील? त्या मुलीने एका दिशेने बोट दाखवलं. ती दिशा ज्ञानोबारांच्या रथाची होती. त्या रथात ज्ञानोबारांची पालखी होती. त्या पालखीकडे बोट दाखवून त्या 13 वर्षाच्या मुलीने सांगितलं, त्या पालखीत जे बसलेले आहेत ना रथात, ते माझे मायबाप आहेत. कदाचित परमार्थ आपला अनेक दिवसाचा असेल, अनेक वर्षाचा असेल, वय संपलं आपलं परमार्थात, पण ज्ञानोबारांकडे आपण ज्या मायबाप दृष्टीने पाहतो ती दृष्टी आपल्याकडे आलेली नाही. वयाच्या 13व्या वर्षी ही दृष्टी आली असेल. ज्ञानोबारांनी कित्येक जणांचं मातृत्व स्वीकारलं. आता माझी घटना सांगून तो स्वाभिमान असेल म्हणून सांगत नाही, चला असू द्या. ज्ञानोबारा एवढे अलौकिक आहे. आज शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या समोर ज्ञानोबारांकडे असणाऱ्या त्याच प्रेम सुखाची विलक्षण मागणी करतात. खर तर देवाकडे प्रेम मागितलं पाहिजे. मुळात समाजाला आजपर्यंत प्रेमच कळालं नाही. जग कशालाही प्रेम म्हणतं साहेब, बोलू म्हणतात. माझ्या वयाला हा विषय शोभत नाही, पण तरी सुद्धा त्याला अत्यंत हळूवारतेने स्पर्श करतो. तुम्ही प्रेम कशाला म्हणता सांगू? 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर आपल्या जीवनात एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं.
पण 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना आजही आमच्यासारख्या एखाद्या धर्मवेड्या व्यक्तीला झोप लागू देत नाही, अशी एक घटना घडलेली. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना साहेब, तर 26 वर्षाचा आफताब नावाचा मुस्लिम मुलगा आणि 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलातल्या हिंस्र पशूंना दररोज खाण्यासाठी टाकण्यात आला. म्हणून आजही प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा भोळा समाज, आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर जगाला प्रेम कळालं नाही. जगाला प्रेम कळावं म्हणून संत कधी कधी देवांकडे आणि संतांकडे प्रेमाची मागणी करत असतात. तुम्ही आम्ही तर कशालाही प्रेम म्हणतो. एकमेकाला भेटले की म्हणतात आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे. ते पु ल देशपांडे म्हणतात, समजून जावं हा माणूस महानाटकी आहे. नाही का चोपडी, आमचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणतात लोक. ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, सांगू का? सांगू? इंदुरीकरांचं सांगू म्हणतात, याच पाकिटात का? ते इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू प्रेम, प्रेम आताच्या लोकांचं प्रेम किती आहे. इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडा, अरे कडू बोलाय असं नाही बरं, कडू बोलायचे पण तोंडावर बोलायचे. जुनी लोक कडू बोलत होते पण तोंडावर बोलत होते. आता आता काय बोलतो तो लोक, ते आम्ही दररोज गाडीच्या खाली उतरलो तसं आम्ही एसटीच्याच खाली उतरतो. गाडीच्या खाली उतरलो तिथे काही येतात, बाबा 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 बसा बाबा. नाही का ते बळजबरीचं हास्य, बळजबरीची नम्रता, बाबा 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 बाबा. हा नाटकी लोक कीर्तनात पण हात आहेत आता, त्याच्या पाछा त्याच्या पाछा नाही का लोक बसा बाबा. महानाटकी लोक निघाली. जगाच्या पाठीवर कोणाचंच प्रेम कोणावर नाही साहेब. मी नेहमी सांगत असतो, याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या 2 पत्नी आहेत. प्रेम म्हटलं की पहिल्यांदा नातं समोर येतं पती पत्नीचं. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायनी, एकीचं नाव आहे मैत्री. असे हिवाळ्याचे दिवस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत बसलेले. चक्रवर्ती सम्राटाच्या 2 मुली आहेत, पण एका फकीरासोबत जंगलात झोपडीत, फटक्या झोपडीत राहतात. मैत्री नावाची पत्नी दारात सहज झाडत झाडत आली. कोवळ्या उन्हात याज्ञवल्क्य बसलेले. त्यांनी मैत्रीला प्रश्न केला, मैत्री काय महाराज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला ना महाराज. खरं सांग मैत्री. सांगा ना महाराज. तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? मैत्री म्हटली, आता काही काही प्रश्न इथंच ठेवत जा बरं, नाही तर घरी 11 वाजता गेल्यावर विचारसाल, सुमन तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्यावर नाही, तुझं जे मायावर प्रेम आहे ते माया सुखा करताय का त्वाया सुखा करताय? ते म्हणेल मेल्या आता गपझोप सकाळी बघू. काही प्रश्न इथंच ठेवा. यांचं प्रेम कोरोनाच्या काळात तसं कळालेलंच आहे. मालक जर नोकरीवर असले, मधल्या काळात मालक जर ते 50-50 सुरू होतं ना, घरी आले तर ह्या घरातूनच म्हणायच्या, अहो तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं घरात आहेत, नाही का, तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं घरात आहेत. बाहेरच पाण्याची बादली, 12वी 5 वेळेस बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, ती तुमच्या नाही अंगावर घ्या, नंतरच घरात या. तो म्हणायचा, का ग माझे शूज कुठे काढू? म्हणे त्या कोपऱ्यात. माझे सॉक्स म्हणे त्या कोपऱ्यात. का ग कपडे? ते दोरीवर. घड्याळ भिंतीवर. का ग माझं पॉकेट? ते इकडे द्या. चेत नव्हती कोरोनाच्या काळात. ते आमचे गांडीबाबाला काय सांगतात, ते कोरोनाच्या काळात झोपच येत नव्हती म्हणून राग आला, बाहेर गल्लीत आलो, अनंत भाऊ, आणि माळ काढून टाकली. याचा अर्थ तुमच्याकडे काढतात तशा दृष्टीने नाही, जप करण्यासाठी काढली. पण गल्लीत जप करत होतो. रात्रीचे 2:30 वाजले होते. गल्लीत फिरत होतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात आमची टाली बाहेर आली.
विदर्भातल्या पोराने नवीन शब्द दिला, परवा नवीन शब्द दिला बा. हो, काही काही लय विद्वान असतात. त्या मराठवाड्यात पत्नीला बिराड म्हणतात, कुठं कुठं तुमचं खटलं म्हणतात. पण आता तर विदर्भातल्या पोरांनी कमालच केली, मुंड आलं आणि टाली काऊन आली नाही म्हणतात. आता हा शोध आमच्या पातूर तालुक्यातच लागलेला आहे, 4-5 दिवस आधीच लागलेला. आली नाही, आली नाही. आणि ते आमची टाली बाहेर आली, मंडळी घराबाहेर आली. ती आता ही म्हणजे 12वी 7 वेळेस, आमच्या 7 वेळेस आहे, पुढेच जातो विचार. घराच्या बाहेर आली, ती म्हणायला लागली, अहो तुम्ही का झोपत नाही? मी म्हटलं, अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 3 घेतल्या. मग म्हटली काय ऐकतात हो लोक, एखादा वेदांताचा सिद्धांत सांगणार आहे तसं. विनोद करायला आता मग म्हटली, थांबा थांबा, माझ्याकडे औषध आहे. घरात गेली, एक कागदाचा रिकामा खोका घेऊन आली. म्हणजे तुम्हाला पोती फोडून सांगायची जास्त गरज नाही हे मलाही माहिती आहे. तुम्ही दिलेलं बिना पाण्याचं नारळ घेऊन आली, म्हणजे मागच्या वर्षी बिना पाण्याचंच होतं म्हणून माझं लक्ष बारीक आहे. आणि एक बुक्याची डबी घेऊन बाहेर आली, कपाळाला बुक्का लावला, रिकाम्या पाकिटावर नारळ ठेवला, हातात दिलं. भूगावकर खोटं नाही बोलत, अर्ध्या मिनिटात झोप लागली. पण मला याच्या पुढे बोलायचं आहे. रिकामं पाकिट जर महाराजाला एवढ्या लवकर झोपवतं तर भरलेलं किती लवकर झोपल. आता कसं झोपवायचं ते तुम्ही पहा. विठाला मैत्रीला प्रश्न केला, ए मैत्री, काय महाराज, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज, चक्रवर्ती सम्राटाची मुलगी एका राजपुत्राशी विवाह झाला असता, पण तुमच्यासारख्या एका अधिकारी साधू सोबत माझं लग्न झालं. फाटकी झोपडी आहे तुमची, जंगलातला संसार आहे तुमचा, पण तुमच्याशी अविरत 7 जन्म संसार करण्याचा व्रण घेऊन मी आलेले. आणि मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय का तुझ्या सुखा करताय? महाराज, तुमच्या सुखा करता माझं प्रेम तुमच्यावर आहे. नाही मैत्री, खोटं बोलतेस. सुंदर वचन आहे. याज्ञवल्क्य लिहितात, नवारे पत्युक कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्सु कामाय पती प्रियो भवती, नवारे जाया या कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्सु कामाय जाया प्रिया भवती. या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर नाही 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 नाही, कुठलाही जीव एखाद्या भोग्य पदार्थावर प्रेम करत असेल तर त्या पदार्थाच्या सुखा करता नसून आत्मनस्सु कामाय, स्वतःच्या सुखा करता करत असतो. मग का हो महाराज, सगळी नाती खोटी आहेत का? हो, आता ते कसमेवादे म्हणत नाही. सुंदर पद आहे, आदरणीय रामायणाचार्य श्री गुरु मुरारी बापू म्हणत असतात, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं, नातों का क्या कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. आमचे संत सांगतात, नाही रे देतात त्याला एकच पद म्हणतात, नाही रे नाही कुणाचं नाही रे नाही
तुम्ही पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाणे मुक्ती येईसे द्यावे मुजदान. आपण व्यवहारातली मागणी मागतो देवाला, पण संसारात मिळणारी वस्तू कधीही देवाकडे मागू नये. जी मिळत नाही ती मागावी. उदाहरणार्थ समजून चला, भूगावातला एक व्यक्ती जम्मू काश्मीरला फिरायला गेला. 1-2 महिन्याचा त्याने टूर काढला आणि जम्मूला फिरायला गेला. 2 महिन्यानंतर गावात आला. गावात आल्यानंतर त्याचे काही गावातले मित्र त्याला भेटायला गेले. पाटील, तुम्ही जम्मूला फिरायला गेला होतात, काय आणलं जम्मूवरून तुम्ही? आता काय आहे, एखाद्या नवख्या परिसरात जर आपण गेलो तर तिथली प्रसिद्ध असणारी वस्तू आपण घेऊन येतो. जी वस्तू आपल्याकडे सहज उपलब्ध होत नाही ती वस्तू आपण संग्रह करण्यासाठी आपल्याकडे आणतो अथवा उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे आणतो. मग हा व्यक्ती जम्मू काश्मीरला फिरायला गेला. याचे मित्र याला विचारायला गेले, पाटील तुम्ही जम्मूला 2 महिने फिरलात, काय आणलं जम्मूवरून? काय आणावं जम्मूवरून? तुम्ही बोलत कोण नाही? जम्मूला गेल्यानंतर आता सफरचंद आपल्याकडे मिळतात. जम्मूला गेल्यानंतर काय आणावं आहे का? केशर आणावी, अक्रोड आणावेत, तिथली प्रसिद्ध असणारी काश्मीरी शाल आणावी. या 3 वस्तू आणल्याशिवाय येऊ नये. पण गावातले त्याचे मित्र त्याला विचारत होते, पाटील काय आणलं जम्मूवरून? पाटील म्हटले 5 किलो कांदे आणले. अरे 5 किलो कांदे हे काय भूगावात भेटले नसते. तुम्ही जसं त्याला हसलात तसंच तुमचं आमचं आहे. जी वस्तू भूगावच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे ती जम्मू काश्मीरच्या बाजारपेठेमधून आणण्यास स्वारस्य नाही. ऐका, पण जी वस्तू उपलब्ध नाही ती आणण्यास स्वारस्य आहे. तसंच संसाराच्या बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तू प्रारब्ध अथवा प्रयत्नाने मिळतात, पण एक वस्तू मिळत नाही, तिचं नाव आहे प्रेम. म्हणून देवाला मागायचंही असेल ना तर आपण मागताना देवाला प्रेमच मागावं. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज